नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवताय. प्रत्येक आई वडील सतत मुलाबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जेवढा त्रास आपण भोगला, हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये. आपले मुले खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेडी आशा घेऊन शहरात असेल तर कापड गिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राबराब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावते. तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण 4-5 घरांची धुणी भांडी किंवा शेतात दिवसभर काम करते. जो तो रात्रंदिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करताना दिसतात. ते आपल्या मुलाला शाळेत घालतात, त्याला चांगले शिक्षण मिळावे, त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचं रान करतात. अशातच त्यांचं आयुष्य जातं. मुलं शिकतात, कॉलेजला जातात व आपल्या आईवडिलांच्या मेहनतीच्या पैशांवर तो मुलगा बूट, नवनवीन कपडे अशी ऐशपेश जीवन जगतो. व बिचारे आईवडील पण तेच स्वप्न पाहतात की आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, पण आपल्या मुलाचं जीवन चांगले जायला पाहिजे. मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला लागली पाहिजे व मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात. तेव्हा आईवडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते. आपल्या मेहनतीला फळ आले असं त्यांच्या मनाला वाटतं. आता आपला मुलगा शिकला, नोकरीला लागला, आता त्यांना आतुरता असते त्यांच्या लग्नाची. मग त्याच्या शिक्षणायोग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात. मग आता मग आता आईवडिलांना जग जिंकल्यासारखं वाटतं. थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालत राहतं. परंतु इथून तर खरं आयुष्याची संघर्ष करायची वेळ आता त्या म्हाताऱ्या झालेल्या आईवडिलांवर येते. कारण घरात सुनबाई आल्यावर मग नवीन नवीन 9 दिवस चांगले जातात. मग सुरुवात होते लहान लहान गोष्टीवरून सासूसुनांमध्ये भांडण होतात. सुनीला मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात. मग मुलगा आईवडिलांना एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोचवले व आपल्याला कधी दुसऱ्यांच्या शेतात कामाला पाठवले नाही, हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो. मुलाच्या बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारी वृद्धाश्रमात जाणार म्हणून. एखादा किल्ला सर केला असे तिला वाटतं. परंतु त्या आईवडिलांना रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं, इथपर्यंत पोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा गोष्टी करतो आहे. याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आईवडिलांचं मन काय म्हणत असेल, किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला. तरी ते बिचारे आईवडील वृद्धाश्रमात जायला तयार होतात. खूप जड अंतकरणाने वृद्धाश्रमात वाट धरतात. त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होतं. परंतु आपण वृद्धाश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल ते पण त्यांना मान्य असतं. किती त्याग करतात त्या आपल्या मनाचा, फक्त आपल्या मुलासाठी, मुलाच्या सुखासाठी आई वडील काही पण करायला तयार होतात. परंतु मुलांना असं करताना जरा पण दुःख होत नसेल का? बायकोच्या प्रेमापोटी ते खूप आंधळा झालेला असतो. मी तर म्हणेल आपली संस्कृती काय आणि आपण आज आईवडिलांसोबत काय वागतो आहे याचा विचार करायला हवा. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची. लहान मोठं करून 20-25 माणसं घरात राहायची. दिवसभर घरातील कामं पुरायची. आता ती संस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. प्रत्येकजण आता आईवडिलांना वेगळं ठेवून नवरा बायको राजा राणीचा संसार करू पाहत आहे. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे, आपण काही अस्तित्व नाही. जे काही आहे ते सर्व आपल्या आईवडिलांच्या कर्तृत्वामुळे आहे आणि आपण ज्याच्यामुळे आज इथपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धाश्रमात पाठवून राजा राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आईवडिलांच्या उतारवयात आपण आधार बनलं पाहिजे. परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे. कारण की आजच्या परिस्थितीत आईवडिलांना सोबत ठेवण्याची कुणाचीच इच्छा दिसत नाही. मी असं अजिबात नाही म्हणत आहे की सर्व मुलं सारखी असतात. परंतु आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्यांची संख्या पण कमी दिसत नाही आहे. वृद्धाश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजीबाबांचा तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बाबांचा मुलगा डॉक्टर, कुणाचा इंजिनियर तर काहींचे मुलं परदेशी नोकरी करतात.
येतात वर्षातून एकदा भेटायला. बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धाश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायला येतच नाही. काय म्हणत असेल हो त्या म्हाताऱ्या आईवडिलांचं मन. लहानपणी हेच आईवडील आपलं पोरगं शाळेतून उशिरा घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पालथं घालायची. मुलाला शोधण्यासाठी 1 तास जरा उशीर झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आईवडिलांचं मन लागत नव्हतं. आणि आज पोरगं मोठं झाल्यावर आईवडिलांना ढुकूनसुद्धा पाहायला येत नाही. खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून. काही मुलं ठेवतात आईवडिलांना घरात, पण त्यांना म्हातारपणात नीट दिसत नसल्यामुळे रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो. रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आईवडिलांना रात्री पोटभर जेवणसुद्धा देत नाही, कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून. खरंच खूप दुःख होतं हे सर्व पाहिल्यावर. 4-5 दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्राला बातमी वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात. आजी जिथे राहत होत्या त्या ठिकाणाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या मुलाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे वेळ नाही, तुम्हीच त्यांचं अंत्यसंस्कार करून टाका. काय म्हणावं या अशा लोकांना? आपली संस्कृती काय आणि आपण कसे वागत आहोत याचं आत्मचिंतन करायला हवं. आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये. आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याअगोदर 10 मिनिट शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणी त्यांनी आपल्यासाठी काय काय त्रास सहन केला आहे ते आठवून बघा. नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल. बायकोला पण समजावून सांगा की आपण आईवडिलांसोबत जे करतो आहे किंवा करायला जातो आहे हे योग्य नाही. नक्कीच असं केल्याने यांच्यातून मार्ग निघेल व आपल्या आईवडिलांना देवासमान वागणूक द्या. त्यांच्या उतारवयात त्यांना तुमची खूप गरज आहे. आईवडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील. नाहीतर आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचे आहे. असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखात राहणार नाही, एवढं मात्र नक्की. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.